शेतकऱ्याला दिलेल्या नोटिसांची होळी केली काय मागणी तुमची तुम्ही शिवसेनेचे आक्रमक आहेत? निश्चितपणे धाराशिव जिल्हा पूर्ण मराठवाडा आणि धाराशिवचा सोलापूर जो शेजारी जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती ढगफुटीमुळे निर्माण झाली आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालंय। त्याच्या शेतातली जमीन खरडून गेली आहे, पीक वाहून गेलंय, जनावरं वाहून गेलीत, घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं सगळ्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झालाय आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलले ती नेमके भरायचे कुठून हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर आहे। तो शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाहीत, आपण स्वतःच्या लेकराचे शिक्षण सुद्धा करू शकत नाही, ह्या उद्वेगातनं स्वतःचं जीवन संपवतोय। आणि ही परिस्थिती एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार नाही का? म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे। ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू, कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं। ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीने आम्ही ती कर्जमाफी करू, ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला ह्या विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतायत। ह्या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलंय। ह्याची एक प्रति आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातून सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की 2 ते 3 दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत। आमची एवढीच मागणी आहे, फक्त पक्ष म्हणून नव्हे, विरोधक म्हणून नव्हे, तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून, कारण त्यांची परिस्थिती मागच्या 8 दिवसात आम्ही त्यांच्या घराभरात फिरून बघितलेली आहे, त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही सरकारकडे कळकळीची इतकीच विनंती करतो की 50,000 रुपये हेक्टरी जर पंजाब सारखं राज्य देत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे, त्याचा सुद्धा संयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करण्यासाठी। जर तुमच्याकडे पैसे नसतील, पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही। आपल्या राज्यावर 2.5 लाख कोटीचं कर्ज होतं, आपण 10 लाख कोटीपर्यंत नेलं। अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी 3-4 लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही, ते काढा, पण या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत, ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा। ह्या मागणीसाठी आम्ही आज इथं सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून जमलोय आणि हे आंदोलन केलंय। कृषी मंत्र्याला भेटणार आहात का? मुख्यमंत्री कृषी मंत्र्याला आता ह्या नोटिसाची एक प्रत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण पाठवणार आहे। ते ज्यावेळेस माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आले होते त्या दिवशी सुद्धा उजनी ह्या ठिकाणी मी त्यांना अतिशय नम्रपणे सांगितलं की देवेंद्रजी ही कर्जमाफी देणं नितांत गरजेचं आहे। आम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं, तुमच्या सरकारनं काय केलं, आमच्या सरकारनं काय केलं हे बघत बसण्यापेक्षा आज शेतकऱ्याच्या हातात काय पडतंय याच्याकडे शेतकऱ्याचं लक्ष आहे आणि म्हणून विरोधक सत्ताधारी हे राजकारण न करता मोठ्या मनानं तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा आणि हेक्टरी 50,000 रुपयाची घोषणा करा, आम्ही सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अशा पद्धतीने मी त्या दिवशी देवेंद्रजींना बोललोय आणि त्यांनाही ह्या नोटिसाची प्रत पाठवली आहे। शिवसेनेनं होळी केली आज, कर्जमाफीचा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतरच तुम्ही लावून धरलाय,
पुढच्या काळात कर्जमाफीसाठीचं आंदोलन कसं असणार आहे शेतकऱ्यांचं? एक लक्षात घ्या, कर्जमाफीचा विषय ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरून त्याचं शेत आणि त्याचं घर बेचिराख झालं आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, त्या दिवशीपासून हा विषय आम्ही सातत्यानं लावून धरलाय. आणि अपेक्षा इतकीच आहे की आता याला राजकारणाचं स्वरूप न येता गरज त्या शेतकऱ्याची म्हणून, त्या शेतकऱ्याची नड म्हणून, त्या शेतकऱ्याला उभा करण्यासाठीची आवश्यकता म्हणून सरकारनं ह्या मागण्या पूर्ण कराव्यात. आता ज्या नोटिसी आलेल्या आहेत त्याला तात्पुरती स्थगिती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे, तसं पत्रक काढलंय आणि बँकेवर कारवाई केली असं सत्ताधारी पक्षाकडनं सांगितलं जाते. समाधानी आहात त्याच्यावर? आपण जर आता गावात गेलात आणि तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलाखत घेतली तर शेतकरी तुम्हाला खालची वस्तुस्थिती सांगेल. सरकारचा निर्णय फक्त तिथंच असतो, खुर्चीवर टेबलवर बसून दिलेला अध्यादेश, त्याची अंमलबजावणी खाली होते का बघा ना. आपण होत नाही अंमलबजावणी. आज सुद्धा शेतकऱ्याला त्या ठिकाणी सतावलं जातं. आज माझ्याकडे काही शेतकऱ्याच्या रेकॉर्डिंग आहे, आपण म्हणलं तर दाखवतो. बँकेचा माणूस वसुलीचा एजंट त्याच्या दारात बसलाय, सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्याकडे जातोय, चक्रा मारतोय, आमचे पैसे भर म्हणतोय. अरे त्याला मी सांगितलं पीक आलं असतं तर तुझं भरलं असतं, त्यानं भरायचं कुठून. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी ग्राउंडवरची आहे. सरकारला इतकीच विनंती आणि अपेक्षा आहे की आजचं मरण उद्यावर ढकलून त्या ठिकाणी शेतकरी उभा टाकणार नाही. आपण वचन दिलंय, आश्वासन दिलंय, शेतकऱ्यांना आपल्याला सत्तेत बसवलंय. त्या सगळ्या बाबीचा विचार करून तो शेतकरी आज त्या कर्जमाफीसाठी अतिशय आग्रही भूमिका ठेवतोय. त्या ठिकाणी विनंती नाही, गरज आहे त्याची. जगायचं असेल, वाचवायचं असेल तर खरंच गरज आहे, तर ती मागणी सरकारनं पूर्ण करावी. बीडचे खासदार बजरंग सोनवणे पाहणी करण्यासाठी थर्माकोलवर बसून गेले आणि विरोधक टीका करतात. आता एक कसा विषय आहे, लोकप्रतिनिधीनं अशा कठीण प्रसंगामध्ये प्रत्येकानं काम करणं अपेक्षित आहे आणि हे काम करत असताना झुकून देऊनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतंय त्यांनी तिथं जाणं, शेतकऱ्याच्या व्यथा समजून घेणं, ह्या पण आपण बघितल्या पाहिजेत ना, की प्रत्येक गोष्टीकडे आपण निगेटिव्ह अँगलनं बघणं काय मला योग्य वाटत नाही. माझी एक माफक अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो, त्या सगळ्यांना शेतकऱ्यापैकी आपण एक आहेत आणि त्यांच्या अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्यापैकी एक आहे असं समजून त्या ठिकाणी अगदी पाण्यात गरज पडली तर उतरून त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. भले कपडे खराब होतील, आपल्याला अजून पुन्हा हे करता येईल ना, पण मला वाटतं अशा पद्धतीनं करण्यापेक्षा आपण झोकून देऊन काम करावं ही अपेक्षा आहे. धाराशिवचे खासदार छाती इतके पाण्यात जातात आणि बीडचे खासदार एक लक्षात घ्या. आता मी त्या तुलनेत जाणार नाही. त्या दिवशी त्या लोकांना वाचवण्यासाठी ती गरज होती आणि ती गरज माणुसकीच्या नात्यानं कुणीही 2 वर्षाचं लेकरू, त्याची आई, त्याच्या आजी आजोबा जर ह्या पाण्यात अडकले असतील आणि त्यांचा जीव त्या ठिकाणी धोक्यात असेल तर माणूस म्हणून आपण जे कर्तव्य पार पाडणं आहे ते मी पार पाडलं. त्यामुळे वेगळं काय केलं असं काही नाही.